आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। बातमी आहे महत्त्वाची। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामुळे शासनाने 50% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची घोषणा केली होती। शासनाच्या घोषणेनुसार या जिल्ह्यामध्ये 25% पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे। मात्र इतर जिल्ह्यामध्ये अग्रिम रक्कम देण्यास विमा कंपनीने नकार दिला होता। विमा कंपनीने एकूण 7 जिल्ह्यात अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला होता। त्याच्या म्हणण्यानुसार या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला असला तरी पिकाचे नुकसान झाले नव्हते, म्हणून अग्रिम रक्कम देण्यास कंपनीने नकार दिला होता। विमा कंपनी या प्रकरणी केंद्रीय समितीकडे अपील केली होती। आता या 7 जिल्ह्यातील काही जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी रक्कम 50% पेक्षा कमी झाले आहे। अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे मिळणार अपेक्षित आहे। सरकारने दुष्काळी परिस्थितीत पिकाचा उत्पादन मोठी घट होणार असल्याचे मान्य केले आहे। अशा या परिस्थितीत ज्या जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी 50% पेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उर्वरित 75% पीक विमा वितरित करण्यात येणार आहे, अशी शासनाची भूमिका आहे। कधी मिळणार 75% पीक विमा? ज्या शेतकऱ्याच्या अग्रिम पीक विम्याचे 25% रक्कम मिळाली आहे ते सर्व शेतकरी उर्वरित 75% पीक विम्याची रक्कमेसाठी पात्र ठरणार आहेत। शेतकऱ्यांच्या उर्वरित 75% रक्कम कधी मिळणार याची उत्सुकता आहे। जिथे अग्रिम रक्कम नाकारण्यात आली या जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्ण पीक विमा मिळेल की नाही याची उत्सुकता बाळगत आहेत। विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यातील अंतिम पैसे 50% पेक्षा कमी आले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे। अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पीक विम्याची रकमेची वाटप करण्याबाबत अजूनही गोंधळ आहे। विमा कंपनी आणि शासनाच्या वेगवेगळ्या भूमिका शेतकऱ्यांना न्याय मिळणार तो कधी मिळणार आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक बाळगत मिळणे गरजेचे आहे। यासाठी शासनाने व विमा कंपनीने योग्य वेळेत योग्य ती भूमिका घेणे अपेक्षित